होळी म्हटलं की प्रत्येक घरामध्ये पुरणपोळीचा बेत होतो आणि पुरणपोळी म्हटले की कटाची आमटी सुद्धा होते आणि ती चवीला खूप छान लागते। आज आपण झणझणीत कटाची आमटी बनवूया। त्यासाठी इथे मी ओल्या खोबऱ्याचे काप, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीरीचे कोवळे देठ, 1 ते 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, आले आणि लसूण घेतले आहे। आता हे सगळं आपल्याला लोखंडी तव्यावरती छान असं भाजून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका साईडला मी मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये टाकला आहे मालवणी भाजका मसाला आणि हळद। हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर जे वाटलेलं वाटण आहे ते टाकायचं आहे। लक्षात ठेवा मी गॅस बंद केला आहे, कारण मग मसाला जळतो। तेल व्यवस्थित तापून द्यायचं, गॅस बंद करायचा आणि मग मसाला टाकायचा। त्यानंतर जो आपण डाळीचं पाणी काढलं होतं, ज्याला आपण कट म्हणतो, तो टाकायचा आहे। चवीपुरतं मीठ आणि 1 टोमॅटो बारीक वाटून टाकला मिक्सरमध्ये आणि बघा तयार आहे आपली कटाची आमटी। नक्की करा, नक्कीच तुम्हाला आवडेल। भेटूया पुन्हा असाच एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।